AR News 24. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोकलेगाव तथा राजगड नगर येथे श्री संत सद्गुरू गंगागीर महाराज उर्फ भंडारी महाराज यांच्या 85व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी श्री हभप गुरुवरी मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या काल्याच्या कीर्तनात भाविक चांगलेच मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी मधुसूदन महाराजांनी सर्व समाज एकोप्याने राहण्याचा संदेश दिला. यावेळी समोर हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. AR न्यूजसाठी शेख आरिफ, नायगाव, नांदेड. नमस्कार. या कीर्तनरूपी सेवेचं रहस्य एकच आहे की सर्व समाज एकत्र करणं आणि जे आपलं वैदिक तत्वज्ञान आहे, शास्त्राचं तत्वज्ञान आहे, ते समाजापर्यंत येऊन जेणेकरून समाज एकत्र राहील अशा पद्धतीनं सातत्यानं रात्रंदिवस प्रयत्न करणं हे आमच्या कीर्तनाचं रहस्य आहे. खरा धर्म समाजाला सांगणं हे आमच्या कीर्तनाचं रहस्य आहे. भगवान परमात्मा बुद्धाने विनय नावाच्या पिटकामध्ये लिहिलेलं आहे, धर्म म्हणजे काय. त्या धर्माची व्याख्या करत असताना भगवान बुद्धाने अशी केलेली आहे की दोन व्यक्तीला जोडतो तो धर्म आहे आणि दोन व्यक्तीला तोडतो तो अधर्म आहे. तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे संवर्धन करण्याचं रहस्य आमच्या या कीर्तन माध्यमातून आम्ही संपूर्ण समाजाला सांगण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतो. योगदानातून हे भंडारा आणि हे समस्त आमच्या गावकऱ्याच्या आणि राजगड कोकलेगाव या दोन्हीच्या गावाच्या वतीनं हे दरवर्षीप्रमाणे हे 85 वर्षाची ही पुण्यतिथी आहे. कंटिन्यू आमच्या इथं पाहिले की हे जे सर्व काही आहे ते आज आमच्या दिवाळी झाल्यासाठी आहे. दिवाळीला परंतु हे सगळे भंडाऱ्याला आपण आपल्या जोडप्याने जवायचे देतात ही आमच्या गावचं हे नियम आहे आणि प्रथा पारंपरिक चालत आहे. त्याकरता कुठल्या याच्यात राजकीय दृष्टीतला कुठला भेदभाव न करता कुठल्या गोष्टीचं काही नव्हता सर्व लोक आणि सामूहिक हे कार्यक्रम पार पडतात हे मी सर्व गावकऱ्याच्या वतीने सांगू इच्छितो. संत गंगागीर महाराज यांचा 85वा पुण्यतिथी उत्सव आपण अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करतो आहोत. खऱ्या अर्थानं जर बघितलं, संत गंगागीर महाराज एक महान तपस्वी संत आमच्या या भागामध्ये होऊन गेलेले आहेत आणि महान जे संत सद्गुरू गंगागीर महाराज आहेत ते एक खूप मोठे अधिकारी होऊन गेलेले आहेत. त्यांनी अनेक नवसाला पावणारे संत म्हणून त्यांची प्रचिती सर्व दूर आहे. आता खऱ्या अर्थानं जर तुम्ही संत गंगागीर महाराज यांच्या समाधीला पदस्पर्श करण्यासाठी जर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला सर्वप्रथम काय दिसेल तर त्या ठिकाणी 200-300 पाळणे हलणारे, चांदीचे सोन्याचे पाळणे हलणारे तुम्हाला दिसतील. कारण अनेकांच्या नवसाला पावणारे संत म्हणून गंगागीर महाराज यांची प्रचिती मोठी आहे. आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर या ठिकाणी या उत्सवाला 8 ते 10 हजार यात्रा उत्सव नसून तो एकत्र जमून अनेक चांगल्या लोकांच्या विचाराची देवाणघेवाण या उत्सवाच्या माध्यमातून होते. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. जसा देश महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदाय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. हे आज आम्हाला अनेक समाज प्रबोधनकर आम्ही बोलवतो, वारकरी कीर्तन या ठिकाणी होतात आणि आजच्या ह्या काल्याच्या कीर्तनाने ह्या सोहळ्याची सांगता होते. खरं तर आम्हा या कोकलेगाव आणि राजगड नगर वासियांचं आम्ही भाग्य समजतो की असं म्हणतात, तुझी संगती झाली आमुची निश्चिती, नाही देखिले ते मळे भोग सुखाचे सोहळे. हा जो सुंदर तुम्हाला दिसणारा जो सुखाचा सोहळा आहे तो अत्यंत आमच्यासाठी खूप आनंद देणारा आजचा हा क्षण आहे.